कराची वसुली नियमित, सुविधा मात्र गायब. आकाश विहार, जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी व छत्रपती शिवाजी महाराज नगरातील नागरिकांचा संताप. 15 दिवसात कामे न झाल्यास खड्ड्यात बसून आंदोलनाचा इशारा. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. अंजनगाव सुरजी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील आकाश विहार, छत्रपती शिवाजी महाराज नगर व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी येथील नागरिकांनी परिसरातील रस्ते, नाल्या, पथदिवे व इतर मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नावर नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर करांची नियमित वसुली केली जाते. मात्र त्या बदल्यात नागरिकांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने कर वेळेवर भरतो, मग सुविधा कुठे, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला. निवेदनात नागरिकांनी आकाश विहार व छत्रपती शिवाजी महाराज नगर व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी परिसरात रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, पथदिव्यांची उभारणी तसेच इतर सर्व मूलभूत नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम नसल्याने किंवा नियमित साफसफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून विषारी सरपटणारे प्राणी घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार खराब रस्त्यांमुळे यापूर्वी अनेक अपघात घडले असून अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. भविष्यात एखादी जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. याच मार्गावर शहरातील सेंट मेरी इंग्रजी शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करतात. रस्त्यांवरील खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून काही अपघात घडल्याचं नागरिकांनी नमूद केलं आहे. यापूर्वीही अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर विश्वास नसून प्रत्यक्ष कामे होवीत अशी मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी देत रस्ता बांधकाम, नाली बांधकाम, पथदिव्यांची व्यवस्था तसेच परिसरातील इतर सर्व मूलभूत नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी नागरिकांनी मागणी केली आहे. अन्यथा परिसरातील सर्व नागरिक खड्ड्यांमध्ये व साचलेल्या पाण्यात बसून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रवीण पेटकर, रामपाल महाराज, ललित धेपे, माधवराव गावंडे, अमोल हाडोळे, श्रीकृष्ण डिके, निरंजन वानखडे, संजय मेंढे, अनिल मेहरे, मदन राऊत, सचिन मधेकर, मोहन काकड आणि स्वप्नील हरणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती चीफ ब्युरो मनोज मेळे. नमस्कार, मी डॉक्टर रामपाल दारकर. आकाश विहार आणि छत्रपती शिवाजीनगर हे अंजनगाव सुरजीमध्ये बसस्टँडला लागूनचा परिसर आहे आणि खूप जुना परिसर आहे, खूप जुना लेआउट आहे. त्या नगरांमध्ये, दोन्ही नगरांमध्ये नाल्या, रस्ते आणि अजिबात प्राथमिक व्यवस्था ज्याने म्हणायला पाहिजे तेही व्यवस्था नाही. लाईट नाहीत खांब्यावरचे. त्याच्यानंतर विद्यार्थी येणारे जाणारे आहे, रात्रीचे वृद्ध लोक आहेत येणारे जाणारे. काही जण गड्ड्यात पडले, काही जणांच्या गाड्या स्लिप झाल्या. आणि एवढ्या सगळ्या समस्या असून आपण वेळेवर घर टॅक्स भरतो, पाणी टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो, पण ह्या ज्या सुविधा भेटायला पाहिजेत त्या अजूनपर्यंत भेटल्या नाहीत. आणि आम्ही कॉलनीतल्या प्रत्येक माणसानं पेटकर सरांच्या माध्यमातून बरेच जण पर्सनली जाऊन प्रत्येकजण भेटलं, नगरसेवकांसोबत बोलले आणि बऱ्याच जणांना अडचणी सांगितल्या, पण ते अजूनही काही त्याच्यावर इलाज झाला नाही. खासदार साहेबांसोबतही बोलणं झालं, आमदार साहेबांपर्यंतही हा विषय पोचला, नगरसेवक, नगराध्यक्ष साहेबांपर्यंतही हा विषय पोचला. आणि तिथं विषारी नाग आहेत, घरात घसून राहिले. अनेक जणांच्या घरात ते नागं निघाले, सापं निघाले आणि बऱ्याचशा अशा अडचणी आहेत. म्हणजे जोपर्यंत नगर परिषदचे माणसं एखादे, आता साहेबांनी सांगितलं की कोणीतरी येऊन आम्ही तिथं बघू समस्या काय आहेत, तर तिथं येऊन जोपर्यंत त्या ठिकाणावर येऊन ते बघत नाहीत, तोपर्यंत त्याच्यात लक्ष घालत नाहीत, तोपर्यंत ते काम समजणार नाही. आणि हा विषय सगळ्या नगराचा आहे, कॉलनीचा आहे. वैयक्तिक कोणाच्या पोरीच्या लग्नासाठी काही कोणी वर्गणी मागायला आलं नाही. त्याच्यामुळे हा कॉलनीचा विषय आहे, समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमची सगळीची नगरवासियांची विनंती आहे की याच्यावर लक्ष घालावं, नाही तर मग आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्याच्याशिवाय याला पर्याय नाही. पण असं वाटतं की बा ह्या गोष्टी घडण्याच्या अगोदर नगर परिषदनं लक्ष घालावं, ही विनंती.
अंजनगाव नगर परिषद येथे आम्ही वार्ड क्रमांक 2 आकाश विहार, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि जिल्हा परिषद कॉलनी येथील सर्व नागरिक आज या नगर परिषद नगराध्यक्ष आणि सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरता आलो. विषय असा आहे की या तिन्ही नगरातील अतिशय ज्या प्राथमिक सुविधा आहे त्या अजिबात नाहीत. गेल्या लेआउट झालेला आहे. यामध्ये साधे पथदिवे नाहीत, जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, त्या जे पाणी आहे ते पाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत आणि त्या भागामध्ये शाळा पण आहे. अतिशय दयनीय अवस्था या नगराची आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आमचे या सतत जे नागरिक आहेत ते नगर परिषदेला निवेदन देतात, नगरसेवकांना भेटतात, त्या नगराच्या नगराध्यक्षांना भेटतात. आमच्या या समस्येकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि हे जर आता आज आम्ही यांना निवेदन दिलं आहे, ह्या समस्या जर लवकरात लवकर सुटल्या नाहीत तर या नगर परिषद समोर किंवा आमच्या त्या आकाश विहारमध्येच जिथं खड्डे आहेत, जिथं नाल्या आहेत, त्या नालीमध्ये बसून आम्ही हे आंदोलन करण्याचं आज ही समस्या लवकरात लवकर निवारण झाली नाही तर येत्या पुढच्या वेळेस आम्ही इथं एक असं जोरदार असं आंदोलन करून आम्ही आज इथे आकाश विहार, शिवाजी कॉलनी आणि शिक्षक कॉलनी यामध्ये जवळपास बरेचसे लोक राहण्याकरिता आहेत आणि खूप वर्ष जुनं लेआउट आहे. मला वाटते 2004-2003 पासूनचं लेआउट आहे. तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे रोड नाही आणि राहणारे लोक, मोठी शाळा आहे तिकडे, सेंट मेरी म्हणून विद्यालय म्हणून छोटे छोटे मुलं आहेत 5वी पासून 10वी पर्यंतची. तिथे कोणत्याही गोष्टीची त्यांना रोड केलेला नाही आतापर्यंत आणि बसस्टँडला अगदी लागून आहे. आणि किती वर्षापासून आम्ही त्याला निवेदन दिलेले आहे की नाली करा, एक मोठी नाली करा आणि यांच्याकडचं हो करतात. यांच्याकडे दुर्लक्ष आहे, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि असं जर यांनी जर आता यानंतर जर ऐकलं नाही तर आम्ही तिथं एक रोड बंद करून देऊ, पूर्ण रोड खोदू, आमच्या पैशाने JCB आणून रोड खोदून टाकू मधातून, पूर्ण कॉलनी बंद, किंवा तिथेच आम्ही पाण्यात बसून आमचं आंदोलन करू. आता कालच मी दुपारी घरी जाताना दुपारी 5 वाजता दरम्यान तिथंच त्या खड्ड्यात पडलेलो आहे आणि माझ्या ॲक्टिवाचा चक्का खाली गेला आणि मी बाजूनं पडलो. त्याच्यामुळं मला इथं 3 टाके पडलेले आहेत आणि हे किती पण रस्त्यावर साफ राहतात. याची जबाबदारी कोण घेणार आहे उद्या जर कोणाला कमी जास्त आलं? याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेवर आम्ही निवेदनमध्ये सुद्धा देतो की यानंतर जर कमी जास्त एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद CO आणि अध्यक्षाची राहील आणि तात्काळ करा. 15 दिवसाच्या आतमध्ये जर आम्हाला रिझल्ट नाही भेटला तर आम्ही तिथे उपोषणाला बसू किंवा नगरपालिकेसमोर बसू.